नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, काल परवापासून आपण पाहत आहोत महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून अनेक अशा घटना निघून येत आहेत ज्या ठिकाणी भीम जयंतीवरती दगडफेक झाली किंवा त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची कुठे ना कुठे विटंबना करण्यात आली. तर त्याच पार्श्वभूमीवरती एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. तर त्या ठिकाणी असणाऱ्या आमदाराने थेट सरकारकडे आणि त्याचसोबत तेथे असणाऱ्या पोलीस बांधवांकडे मागणी केलेली आहे की ज्याने कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली असेल त्याचा थेट एन्काउंटर करा. तर संपूर्ण घटनाक्रम कुठे घडला, कसा घडला, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, सध्या ज्या आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून अशा घटना समोर निघून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झाशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शुभेच्छा देणारं बॅनर लावण्यात आलेलं होतं. 14 एप्रिल निमित्त भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारं ते बॅनर लावण्यात आलेलं होतं. परंतु एका समाजकंटकाने त्या ठिकाणी जाऊन ते बॅनर फाडलं आणि त्या बॅनरची तोडफोड केली. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला, सर्वांनी निषेध नोंदविला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक व्हिडिओ समोर निघून आलाय. उत्तर प्रदेशमधील या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, त्या पुतळ्यावरती दगडफेक करण्यात आली. त्या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो क्षतिग्रस्त करण्यात आला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर गाझियाबादचे संपूर्ण भीमसैनिक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी थेट पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की जो कोणी आरोपी असेल त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावं आणि त्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे मित्रांनो भीमसैनिकांकडनं दबाव आणला जात आहे. परंतु त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, त्या ठिकाणी असणारे भाजपचे खासदार असणारे, भाजपचे आमदार असणारे जे आहे मित्रांनो नंदकिशोर गुर्जर हे आहेत आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी पोलीस प्रशासन व त्याचसोबत सरकारकडे मागणी केली आहे की ज्याने कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली असेल किंवा ज्याने कोणी दगडफेक केली असेल त्या सर्वांना लवकरात लवकर अटक करा आणि तोपर्यंत आम्ही ते ठाण मांडून बसू आणि जर अटक नाही केली तर तुम्हाला सर्वांना याचे परिणाम भोगावे लागतील. त्याचसोबत त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो नंदकिशोर गुर्जर यांनी सांगितलं की त्याला पकडून लवकरात लवकर त्याचा एन्काउंटर करा, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी त्यांनी केली. आता सोशल मीडियावरती याबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी गाझियाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे त्या ठिकाणी असणारे भीमसैनिक अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत आणि मित्रांनो आता प्रश्न पडायला लागलाय की आपला देश स्वातंत्र्य होऊन इतके दिवस झालेत, ज्या महामानवाने आपल्या भारत देशाला भारतीय संविधान दिलं, आपल्या सर्वांना समानतेची वागणूक मिळेल असं त्या ठिकाणी कायदा लिहून दिला, प्रत्येकाला न्याय मिळेल असं त्या ठिकाणी कायदे कानून लिहिले, त्याच व्यक्तीबद्दल इतका तिरस्कार का केला जातो आणि हे जातीवादी जे लोक असतात किंवा जातीवादी जे किडे असतात हे किती दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने बोटं मोडणार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार आहेत, असे अनेक प्रश्न आता पडताना दिसत आहे. परंतु त्याचसोबत पहिल्यांदा भाजपचा एखादा नेता समोर येऊन त्यांनी थेट अशी मागणी केली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचं देखील कौतुक होत आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या समाजाच्या बातम्या व अपडेट मिळविण्यासाठी.